सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। नागपूर शहरातील 5 पोली पूल पाडण्यास विलंब, 25 दिवसांचे टार्गेट, त्यातील निम्म्याहून अधिक काम 15 दिवसात पूर्ण झाले। नागपूर ऑरेंज सिटी नागपुरातील 5 पोली पूल पाडण्यास विलंब होत आहे। 25 दिवसांचं लक्ष्य आहे, केवळ 15 दिवस त्यातील अर्ध्याहून अधिक ठिकाणी आहे। शहरातील सर्वात जुना आणि ऐतिहासिक असा 5 पावली उड्डाण पूल पाडण्याचे काम 15 दिवसांपूर्वी सुरू झाले। हा उड्डाण पूल पाडण्यासाठी 25 दिवसांचं उद्दिष्ट ठेवण्यात आले होते। हा कालावधी 11 मे रोजी संपणार आहे, मात्र तरीही उड्डाण पूल पाडण्यास विलंब होत आहे। दरम्यान उत्तर नागपुरात कामाच्या संत गतीने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। हा पूल 36 वर्षापूर्वी 1992 मध्ये 4 वर्षाच्या मेहनतीनंतर बांधण्यात आला होता। हा पूल उत्तर, मध्य आणि पूर्व नागपूरला जोडणारा लिंक रोड आहे। तत्कालीन खासदार सरोज खापर्डे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता। या ठिकाणी 17 एप्रिल रोजी 1 किलोमीटर लांबीचा हा कल्व्हर्ट पाडण्याचं काम सुरू झाले होते। कमल चौक ते दिघोरी असा 9 किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल बांधण्यात येत आहे। उड्डाण पूल पाडण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा वापर करण्यात येत आहे। या मशीन्स 25 दिवसात उड्डाण पूल पाडू शकतात असा दावा केला जात आहे, मात्र हे सर्व दावे पोकळ असल्याचं दिसून येत आहे। हे काम गोगलगाईच्या गतीने सुरू आहे। सुरुवातीच्या टप्प्यात उड्डाण पुलाचा काही भाग पाडण्यात आला आहे। 5 पावली पोलीस ठाण्याच्या आवाराची मोडतोड करण्यात आली आहे। यामुळे नागरिक व पोलीस ठाण्याला मोठा धोका निर्माण झाला आहे। धूळ आणि घाणीमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात शारीरिक त्रास होत आहे। पोलीस ठाण्याला लागूनच रेल्वे लाईन असल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होते, त्यामुळे नागरिक, वयोवृद्ध व लहान मुले उन्हातान्हात उभे राहिल्याने प्रचंड त्रास होतो। प्रशासनाने या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा असे नागरिकांचं म्हणणं आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नितेश गव्हाणे, सावनेर।